सायरनचा आवाज लक्षपूर्वक ऐका, कारण कदाचित हा आवाज पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्या आयुष्यातला एक भाग होणार आहे. भारत पाकिस्तान युद्धाचे ढग आता अधिक गडद झालेत. उद्या देशभरामध्ये मॉक ड्रिल होणार आहे आणि त्यामध्ये सर्वांना ऐकायला येईल तो हा आवाज, हा सायरनचा आवाज. संकट आलं की सायरन वाजणार, हल्ला होणार असेल तर सायरन वाजणार, धोक्याची शंका आली तर सायरन वाजणार. त्यामुळे येत्या काळामध्ये हा आवाज आपल्या जगण्याचा भाग बनणार आहे. या आवाजाचा अर्थ, या सायरनचा अर्थ नेमका काय आहे आणि त्याचबरोबर हे सायरन वाजल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने सतर्क व्हायचं आहे, काय करायचं आहे, कशा पद्धतीने काळजी घ्यायची आहे, त्याचे प्रत्येक डिटेल आपण न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये घेणार आहोत. दरम्यान मॉक ड्रिल किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये सायरन वाजल्यावर नेमकं काय करायचं ते जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सायरन वाजल्यानंतर घाबरू नका, तात्काळ सुरक्षित ठिकाणी जावं लागणार आहे. जेव्हा सायरन वाजेल त्यावेळेला घाबरून जाऊ नका. तुम्हाला सतर्क करण्यासाठी हा सायरन असेल, त्यामुळे तात्काळ सुरक्षित जे ठिकाण असेल त्या ठिकाणी जा. मोकळ्या जागेपासून लांब राहा, म्हणजेच मोकळ्या जागेवर हल्ला होऊ शकतो. त्याच्यामुळे त्या जागेवर न थांबता एखादी सुरक्षित जागा शोधावी लागणार आहे. घर किंवा भक्कम इमारतीमध्ये आश्रय घ्या. आजूबाजूला बघा, एखादं घर असेल किंवा भक्कम इमारत तुम्हाला दिसत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला आश्रय घ्यायचा आहे. त्याचबरोबर टीव्ही, रेडिओ, सरकारच्या सूचनांवर लक्ष ठेवून राहा, कारण टीव्हीच्या माध्यमातून, रेडिओवरून सरकार वेळोवेळी सूचना देत असतं नागरिकांनी काय करायचं आहे, सध्या नेमकं काय सुरू आहे याविषयीचे अपडेट तुम्हाला टीव्ही आणि रेडिओच्या माध्यमातून मिळत राहणार आहे. त्यामुळे त्याच्यावरही लक्ष द्या. याशिवाय अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचशा अफवा पसरवल्या जाऊ शकतात. त्याच्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता जे काही विश्वासार्ह साधनं आहेत त्याच्यामध्ये मग वर्तमानपत्र असेल, टीव्ही असेल किंवा रेडिओ असेल किंवा सरकारकडून अधिकृतरित्या ज्या सूचना दिल्या जातील त्याच्याकडे लक्ष ठेवा. त्याचबरोबर प्रशासनाच्या सूचनांचंही पालन करा, कारण तुमच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना जारी केल्या जाऊ शकतात, सांगितलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे तुमच्या सुरक्षिततेसाठी त्या सूचना असतील त्याचंही पालन करा. आणि रात्रीच्या वेळी परिसरामधील लाईट्स बंद ठेवा, कारण जर शत्रूनं हल्ला केला तर ज्या ठिकाणी लाईट सुरू आहे तिथं शत्रू हल्ला करण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामुळे परिसरातील लाईट्स रात्रीच्या वेळी बंद ठेवा. याशिवाय घराच्या खिडक्या आणि दारही बंद ठेवा. ज्या वेळेला हा सायरन वाजेल त्यावेळेला तुम्हाला या सूचनांचं पालन करायचं आहे. ते तुमच्या सुरक्षिततेसाठी असेल, तुम्हाला अलर्ट करण्यासाठी असेल. आणि शत्रूच्या हवाई दलाच्या हल्ल्यामध्ये नेमकं काय करावं या संदर्भात तज्ज्ञांचं नेमकं काय मत आहे तेही बघूया. एअर स्ट्राईक किंवा मिसाईल स्ट्राईक यामध्ये होऊ शकतो. तर यापासून वाचवण्यासाठी, स्वतःला वाचवण्यासाठी आपण सर्व ओपन ठिकाणी न राहता तर एक घन, म्हणजे एकदम जड बांधकाम, कॉन्क्रीटचं बांधकाम असेल अशा ठिकाणी आपण शेल्टर घेतलं गेलं पाहिजे. त्यामध्ये सबवे असेल, त्यामध्ये स्वतःचं बेसमेंट असेल, त्यामध्ये अजून एखादी भिंत असेल, तर एक सॉलिड भिंत, कॉन्क्रीटचं कोणतंही बांधकाम असेल तर त्याच्या शेजारी आपण उभं राहिलं, त्याला चिटकून नाही तर त्याच्या शेजारी आपण उभं राहिलं पाहिजे. तर त्यामुळे काय होतं, बॉम्ब हल्ल्यामध्ये दोन प्रकारचे अटॅक केले जातात. त्यामध्ये एक शॉकवेव्ह असते आणि दुसरं असतं त्याच्यामध्ये स्प्लिंटर असतं. तर या शॉकवेव्हमुळे आपल्याला आपले व्हायटल ऑर्गन्स असतील, डोळे असतील, कान असतील, ते याच्यामध्ये इजा होते. तसंच स्प्लिंटर असतं ते आपल्याला आरपार होतं आणि त्यामुळे आपले जीव जाऊ शकतो. उद्या देशभरामध्ये मॉक ड्रिल करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिलेले आहेत. देशामध्ये 244 महत्त्वाच्या ठिकाणी सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 16 ठिकाणांचा समावेश आहे. पाहुयात महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या शहरांमध्ये हे मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे. तर यादीमध्ये 16 शहरांचा समावेश आहे. त्यामध्ये मुंबई, जी महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी आहे, महत्त्वाचं ठिकाण. त्याचबरोबर ठाणे, जे मुंबईला लागूनच असलेलं एक महत्त्वाचं शहर, या ठिकाणी सुद्धा मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे. तारापूरमध्ये सुद्धा मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे. तारापूरमध्ये MIDC आहे, लोकसंख्या मोठी आहे, त्या ठिकाणी मॉक ड्रिल घेतलं जाईल. त्याचबरोबर रायगड, जो समुद्र किनाऱ्यालगत असलेला परिसर, या ठिकाणी सुद्धा मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे. रोह्यामध्ये सुद्धा मॉक ड्रिल घेतलं जाईल. आणि याशिवाय इतरही अशी शहरं आहेत या 16 शहरांच्या यादीमध्ये. त्यामध्ये नाशिकचंही नाव आहे, कारण नाशिकमध्ये संरक्षण विषयक फॅक्टरी आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही मॉक ड्रिल घेतलं जाईल. मनमाड, ज्या ठिकाणी मोठं जंक्शन आहे रेल्वेचं, त्या ठिकाणीही मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे. सिन्नरमध्ये सुद्धा मॉक ड्रिल उद्या घेतलं जाणार आहे. याशिवाय पिंपरी चिंचवड, जे एक महत्त्वाचं शहर आहे,
या ठिकाणी सुद्धा मॉक ड्रिल घेतलं जाईल। तर युद्धजन्य परिस्थितीमध्ये नेमकं काय घडतं, कुठली क्षेपणास्त्र किती घातक असतात, एअर अलर्ट सायरन कसं वाजतं, याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी। युद्धजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांना मॉकड्रिल जे आहे ते दिलं जाणार आहे। मॉकड्रिलच्या माध्यमातून नागरिकांना युद्धजन्य परिस्थितीमध्ये काय करायला हवं आणि काय करू नये याबाबतच्या सूचना ज्या आहेत त्या दिल्या जाणार आहे। आपण नाशिकमध्ये आहोत आणि नाशिकमध्ये देखील मॉकड्रिलची तयारी अशा पद्धतीनं सुरू आहे। माझ्या मागच्या बाजूला हे बॉम्बचे वेगवेगळे प्रकार आहे। सामान्य नागरिकांना बॉम्ब कळावा, बॉम्ब कसा असतो हे कळावं। आपल्या आजूबाजूला अशा वेळेला अशा पद्धतीचे हल्ले होतात त्यावेळेला कुठला बॉम्ब किती विनाशकारी आहे याची माहिती देण्यासाठी हे बॉम्बचे डेमो जे आहे ते या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे। हे डेमो आता वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयांमध्ये नेऊन विद्यार्थ्यांना दाखवले जाणार आहे। तर नाशिकच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन त्या भागातल्या नागरिकांना हे बॉम्बचे प्रकार जे आहे तो सांगण्याचा प्रयत्न प्रशासनाचा असणार आहे। कारण नागरिकांना या सगळ्याची माहिती नसते, कुठल्या बॉम्बमुळे किती नुकसान होऊ शकतं, कुठला बॉम्ब किती विनाशकारी असू शकतो याची माहिती देण्यासाठी हे बॉम्बचे डेमो जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी दृश्यांमध्ये पाहायला मिळतात। हे डेमो नागरिकांना दाखवले जाणार आहे। तर दुसरीकडे या सगळ्या मॉकड्रिल दरम्यान काही सायरन्स वाजणार आहे आणि ते सायरन जे आहे ते अशा पद्धतीने आहे। हे संबंधित कर्मचारी ज्या पद्धतीने हा सायरन फिरवत आहे, जो आवाज आपल्याला या ठिकाणी येतो तो नॉर्मली आवाज आहे। मात्र ज्यावेळेला हा मॅन्युअली पद्धतीनं पॅन्डल ज्यावेळेला मारला जाईल हाताने त्यावेळेला मात्र एक याचा मोठा आवाज जो आहे तो संपूर्ण शहराच्या एका मोठ्या भागामध्ये जाईल अशा स्वरूपाचा त्याचा आवाज आहे। नाशिकमध्ये अशा स्वरूपाचे तब्बल 9 सायरन आहे, त्यापैकी 5 सायरन जे आहेत ते कार्यान्वित आहे, ते ऑटोमॅटिक पद्धतीचे आहेत, ते कार्यान्वित आहे। तर इतर जे बंद अवस्थेमध्ये आहे ते देखील सुरू करण्याची तयारी आता केली जाते। अशा पद्धतीनं ही सगळी मॉकड्रिलची तयारी या ठिकाणी केली जाते। आपण यातून जो आवाज बाहेर येतो तो नेमका कसा आहे हे बघणार आहोत। मात्र देशामध्ये ज्या पद्धतीनं जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, युद्धजन्य परिस्थितीच्या काळामध्ये नागरिकांनी कशा पद्धतीने खबरदारी घ्यावी त्याचं प्रशिक्षण जे आहे ते सामान्य नागरिकांना देण्यासाठीच्या आता हालचाली ज्या आहे त्या जिल्हा प्रशासन पातळीवर जिल्हा पातळीवर केल्या जात असल्याचं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।